आज हिवाळी अधिवेशनात काय काय मागण्या मांडण्यात आल्या व आपल्याला मंजूर झाल्या? सर्वप्रथम मी हिवाळी अधिवेशनामध्ये आता यावेळच्या महत्त्वाचे विषय जे मतदारसंघातले होते, त्यापैकी मी शेतकऱ्यांच्या विषयाला मी या ठिकाणी माझ्या वतीनं पूर्णपणे मागणी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि त्या बाबतीत लागलीच तात्काळ निर्णय हे हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात येऊन तो जो काही एक जी-आर होता, एक नव्यानं त्या ठिकाणी काढून त्या शेतकऱ्यांवरचं लगेच न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे होत आहे. हा पहिला म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूचा विषय. दुसरा विषय असा होता की माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं. त्यानंतर आता जे काही निकष जे शासनाचे होते, त्यामुळे जे शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या, तो विषय सुद्धा मी अधिवेशनामध्ये मांडला आणि निश्चितपणे त्याला सुद्धा न्याय मिळेल मला अशी या आत्ताच्या राज्य शासनाकडे मला अपेक्षा आहे. त्यानंतर मी माझ्या भागामध्ये अनेक विकास कामांच्या संदर्भात त्या ठिकाणी मी विषय त्या ठिकाणी मांडले, तरुणांचे विषय मांडले, MIDC उद्योग धंद्यासंदर्भात मांडले आणि सर्वच विषय मी हे सविस्तर त्या ठिकाणी मांडले. त्याच्यामध्ये विशेष करून आमच्या बिलोली येथे नवीन MIDCची मागणी मी केली आणि तीही तात्काळ मंजुरीच्या मार्गावरती आज आहे. त्यानंतर दुसरा विषय म्हणजे देगलूर येथे जवळपास नवीन जी जागा आहे तिकडे 78 एकर नवीन जमिनीची मी त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. तर त्याप्रमाणे तरुणांना उद्योगधंदा त्या माध्यमातून मिळेल, ह्यासाठीही कसे प्रयत्न केले जातील, आपल्याकडे नवीन उद्योगधंदे यावेत याकरता मी सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि अनेक असे विषय आहेत जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी ओळखाय ती सुद्धा महत्वाची मागणी. आमच्या कसं आहे, देगलूर हा विधानसभा मतदारसंघ हा तेलंगणा कर्नाटकच्या सीमेवर आहे. त्या ठिकाणी जी गावं आहेत ती कर्नाटकच्या सीमेवरची आहेत आणि त्यांना बिलोली इथे जेव्हा त्यांच्या सुनावणी करता जावं लागतं, तर त्या ठिकाणी त्यांना 100 किलोमीटर अंतर हे जावं लागतं आणि नियमानुसार ते अंतर तेवढं असू नये. त्यामुळे मी देगलूर येथे लिंक रोडची मागणी केली, जेणेकरून जे कर्नाटक तेलंगणाच्या सीमेवरती जे जे गावं आहेत त्यांना न्याय मिळेल, जेणेकरून त्या गावातल्या लोकांना येण्या जाण्याचा त्रास कमी होईल. त्यामुळे मी त्या ठिकाणी जी सार्वत्रिक मागणी होती देगलूरच्या वतीनं ती मागणी त्या ठिकाणी मांडली. ती सुद्धा मी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी देऊन ती मागणी केलेली आहे. निश्चितपणे तीही मागणी पूर्ण होण्याची खात्री आहे. सर, आपल्या मतदारसंघामध्ये विविध प्रकल्पासंदर्भात आंदोलन चालू आहे, तर आपल्या स्तरावर आपण काय पाठपुरावा केला त्यांना न्याय मिळावा? निश्चितपणे देंडी प्रकल्पाच्या संदर्भात मी खूप सकारात्मक आहे, कारण तो जर प्रकल्प झाला तर अनेक शेतकऱ्यांचा जीवन हे सुजलाम सुफलाम, आमच्या पूर्ण मतदारसंघाचं जीवन हे सुजलाम सुफलाम होणार आहे. आणि त्यामुळे मी 2 अधिवेशन आतापर्यंत मला जे मिळाले, दोन्ही अधिवेशनात मी माझी मागणी त्या ठिकाणी मांडलेली आहे. कालच्या अधिवेशनात त्या उपोषणाच्या संदर्भात मी त्या ठिकाणी सांगितलं की अनेक त्या ठिकाणी उपोषणकर्ते बसू नयेत, त्यांच्या बाळांचा जीवन मरणाचा विषय त्या ठिकाणी अजून त्यांना तात्काळ ठेवण्यात आलेला आहे, पण तो विषय आपण लवकरात लवकर उपोषणकर्त्यांच्या मागणीला आपण लवकर राज्य शासनाने त्या ठिकाणी मागणीचा त्यांचा विचार करावा आणि लवकर हा विषय मार्गी लावावा, ही सुद्धा मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे. सर, आता रावसाहेब अर्थपूर्ण साहेबांच्या संकल्पनेतले काही विकास कामं प्रत्येक किंवा त्याबाबत निश्चितपणे वडिलांचे अनेक विकास कामं म्हणजे कसं, आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादानं देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामं आजच्या घडीला मार्गी लागलेली आहेत. ह्यामध्ये झालं असं की महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार त्या ठिकाणी पडलं, जेव्हा हे नवीन सरकार आले, या सरकारने त्यावरती स्थगिती आणण्याचं काम केलं, तरीही सुद्धा अनेक प्रयत्न करून आज अनेक कामांना त्या ठिकाणी मार्गी लावण्यात येत आहे. बिलोलीचे अनेक मोठमोठाले रस्ते असतील, देगलूरचे अनेक मोठमोठाले रस्ते असतील, याकरता त्या ठिकाणी साहेबांनी अनेक कामं मंजूर केली होती, अशोकरावजी चव्हाण साहेबांनी. ती सुद्धा आज मोठ्या प्रमाणात कामं मार्गी लागण्यात आलेली आहेत आणि निश्चितच ही भविष्यकाळात ती कामं पूर्ण होऊन देगलूर बिलोलीचा विकास निश्चितपणे होईल. आणि जो काही अनुशेष त्या ठिकाणी शिल्लक आहे तो सुद्धा मी त्याप्रमाणे आज ह्या मंत्रालयात जाऊन अनेक कामांचा मी त्या ठिकाणी फॉलोअप घेतलेला आहे, त्यानुसार तीही कामं मार्गी लागतील. विशेष करून म्हणजे मागच्या जेव्हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब हे जेव्हा पालकमंत्री नांदेड जिल्ह्याचे होते, त्यांनी आपल्या देगलूरकरिता सिटी स्कॅन मशीन ही सुद्धा साहेबांनी मंजूर केली होती, ती सुद्धा आज कार्यान्वित झालेली आहे. ही सर्वात मोठी बाब आहे, कारण नांदेड जिल्ह्यात फार कमी ठिकाणी आज सिटी स्कॅन मशीन आहे. ती त्यापैकी देगलूरच्या लोकसंख्येच्या नुसार देगलूर बिलोलीच्या लोकांच्या सोयीकरिता ती आज देगलूरमध्ये मंजूर झालेली आहे. ही सर्वात मोठी बाब आहे.
बेडूक डिलिव्हरीमध्ये आरोग्य सेवा जरा केस झालेली तक्रार आहे. त्याबाबत आपण काही विधानसभेमध्ये कशा संदर्भात? नाही, आरोग्याच्या आरोग्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जरा सुविधा मिळत नाही म्हणून लोकांची तक्रार आहे. हा. त्याबाबत आपण निश्चितपणे हे बघा, मी प्रत्येक PSC वरती माझं वैयक्तिक असं लक्ष असतं. मी त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अशा मला तक्रारी प्राप्त होतात, मी लागलीच त्या ठिकाणी जेव्हा तक्रारी जाते लगेच त्याचा मी फॉलोअप घेऊन त्या विषय मार्गी आतापर्यंत लावलेले आहेत. कुठे औषधाचा पुरवठा असेल किंवा स्टाफचा पुरवठा त्या ठिकाणी कमी पडला असेल तर त्या संदर्भात लागलीच त्या ठिकाणी मी वरच्या DOच्यांना मी लगेच कल्पना देऊन ते विषय अनेक वेळा मार्गी लावलेले आहेत. अशा प्रकारे काम चालू आहे. ओके. तर जुलैला